एकादशी व्रतकथा। प्राचीन काळी सतयुगात महिष्मतीपुरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्माचरणाने प्रजेचे पालन करत होता। इंद्रसेन राजा पुत्रपुत्री नातवंडे धनसंपत्तीने संपन्न आणि भगवान विष्णूचा परमभक्त होता। एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाशाच्या मार्गाने तेथे आले। त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली। त्यानंतर इंद्रसेन राजाने देवर्षीला आगमनाचे कारण विचारले। तेव्हा नारद मुनी म्हणाले की हे राजन, माझे बोलणे तुला चकित करणारे आहे। एकदा मी ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो होतो। तेथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली। त्यावेळी यमराजाच्या सभेमध्ये मी तुझ्या वडिलांना पाहिले। ते एकादशीच्या व्रतभंगामुळे ह्या दोषामुळे तेथे आले होते। हे राजन, त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप पाठवला आहे। त्यांनी सांगितले आहे की पूर्ण जन्मात एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे मी यमलोकात आलो। त्यामुळे मुला, माझ्या निमित्ताने तू इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास मला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते। नारद मुनीचे म्हणणे ऐकल्यानंतर राजाने कुटुंबियासहित हे व्रत केले। व्रताच्या पुण्यप्रभावाने राजाचे वडील गरुडावर बसून वैकुंठात गेले। त्यानंतर राजा इंद्रसेनही एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने निष्कंटक राज्य चालू लागला आणि शेवटी मुलाला सिंहासनावर बसवून स्वर्गलोकात गेला। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।